सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 34 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. ऋषीनं आर्यनची गाडी अडवली आणि दुपारी त्याने त्याच्या ऑफिसमध्ये केलेला जो ऋषीचा अपमान होता त्याचा बदला आता ऋषीने त्याच्याकडून घेतला आणि त्याला उत्तर देत म्हणाला, मी माझी वर्दी स्वतः कमावली आहे म्हणून मला तिचा खूप गर्व आहे. तुझ्यासारखा मी बापाने निर्माण केलेल्या आयत्या साम्राज्यावर बसलो नाही. तू अजून स्वतःची ओळख निर्माण करू शकला नाही, पण मी माझी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. आणि आता हे ऐकलं आणि आर्यन भडकला, कारण आजपर्यंत त्याच्याशी असं कोणीच बोललं नव्हतं आणि त्यानं आता ऋषी वर्दीमध्ये नव्हता, त्यामुळे ऑन ड्युटीवरती असलेल्या ऑफिसरच्या अंगावर हात टाकण्याचा प्रश्नच नव्हता. आणि आर्यनने ऋषीला गाफील ठेवून तो चहा पित असतानाच त्याच्या तोंडावर रागातच एक जोरात पंच मारणार इतक्यात ऋषीने कूल माइंडनं चहा पित पितच त्याचा पंच अडवला आणि त्याला खुलं चॅलेंज दिलं आणि म्हणाला, मैदानात ये. मी सुद्धा आता वर्दीमध्ये नाही आणि मी तुझ्यासारखाच सामान्य नागरिक आहे. आणि आता आर्यननं सुद्धा त्याच्या शर्टची बटणं काढली आणि ऋषीनं सुद्धा कारवरून खाली उडी घेतली आणि त्याच्या शर्टची बटणं काढली. दोघांनी आपले आपले शर्ट भिरकावून दिले. आता दोघेही बॉडी बिल्डर होते, कसलेल्या पैलवानासारखे होते. दोघांच्याही डोळ्यात तशीच आग होती. कोणच कोणाला कमी नव्हतं आणि दोन ज्वालामुखी एकमेकांना भेटलेत असं वाटत होतं. आणि हे बघून स्वीटी मात्र घाबरली आणि आता काय होणार हे तिला कळेना. आणि आर्यन आणि ऋषी दोघांनी सुद्धा एकमेकांवर वार करण्यासाठी पवित्रा घेतला. आणि आर्यन आता हाताने वार करतोय असं दाखवलं, पण ऋषीच्या खांद्यावर त्यानं एक किक मारली. पण आता ऋषी कच्चा खेळाडू नव्हता. त्यानं लगेच त्याच्या डाव्या हातानं त्याची किक अडवली आणि त्याचा तोच पाय हातामध्ये पकडला आणि आर्यनला उलटा फिरवला आणि हवेत भिरकावून दिला. आर्यनने आता पुन्हा दोन्ही पायावर उडी घेतली आणि पुन्हा सरळ उभा राहिला आणि ऋषीवर वार करण्याची तो संधी शोधत होता. ऋषी मात्र त्याच्यावर स्वतः होऊन वार करत नव्हता, कारण त्याला परीने सांगितलं होतं की तो चिडका आहे, तू त्याला सांभाळून घे. आणि शिवाय आर्यन ऋषीपेक्षा वयानं सुद्धा लहान होता आणि आर्यन इतका रागीट होता की त्याला त्याचा राग कंट्रोल होत नसायचा. पण त्यानं आता एकावर एक अशा डाव्या बाजूने उजव्या बाजूने डाव्या बाजूने उजव्या बाजूने अशा किक मारायला सुरुवात केली ऋषीला. आणि ऋषीसुद्धा दोन्ही हातांनी त्याच्या किक अडवायचा. पण आता ऋषीनं एक किक हुकवली, त्याचा उजवा पाय पकडला आणि त्याच्या मांडीवर उभ्या हाताने चॉप दिला. तसं आर्यनच्या मांडीत कळ उठली आणि त्यानं आऊच म्हणून थोडीशी वेदना दाखवली. आणि ऋषी त्याच्याकडे बघून गालात हसला आणि त्यानं कैसी रही असं म्हणून गालात हसून दाखवलं आणि डोळे उडवले. आर्यनला आता आणखीन राग आला आणि त्यानं आता ऋषीच्या चेहऱ्यावर पंच द्यायला सुरुवात केली. पण ऋषी आता त्याच्या पंचपासून त्याचा चेहरा हुकवत होता आणि पुढे जाऊन आर्यनला त्याने मागे घेतला. पुन्हा आर्यनच्या मानेवर एक छोटा चॉप दिला. तसा पुन्हा आर्यनला राग आला. आता थोडासा असला तरी तो मार खात होता आणि हे त्याला पसंत नव्हतं. आजपर्यंत कोणीच असा नव्हता जो आर्यनच्या तोडीस तोड भेटला होता, पण कधीतरी शेरास सव्वाशेर भेटतो हे आज त्याला कळत होतं. पण क्या करे, गुस्सा आने के बाद सारी अकल घास खाने जाती है ना. तसं आर्यनची अकल घास चरायला गेली होती आणि आता मात्र स्वीटीला आर्यनची काळजी वाटायला लागली. तरीही ती ऋषी त्याला भारी पडतोय म्हणून थोडी हसायची आणि आर्यननं बघितलं की त्याला तोंड
बाजूला करायची आणि त्याचा ॲटिट्यूड आणि अक्कड चांगली जिरू दे असं तिला वाटायचं. कारण आज दिवसभर तिचासुद्धा खूप वेळा अपमान केला होता या पागल पियाजीनं. तो फिर इतना तो बनता है ना. मग आता आर्यननं हवेतच उडी घेतली आणि 2-3 वेळा हवेतच गोल 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 गिरकी घेतली आणि त्याला मास्टर स्ट्रोक मारावा अशी लात मारणार इतक्यात ऋषीनं त्याची किक हुकवली आणि आर्यनलाच हवेतल्या हवेत मिठीत झेलला आणि दोन्ही हातात घेऊन पुन्हा डोळे उडवले आणि शिट्टी मारली. तशी स्वीटी आता टाळ्या वाजवून खूप हसायला लागली आणि आर्यनला खूप राग आला. आता ऋषीनं त्याला झेलला होता तरीसुद्धा तिथूनच त्यानं ऋषीला पंच मारणार इतक्यात ऋषीनं त्याला सोडूनच दिला आणि आर्यन मूळ केवळ जमिनीवर पडला आणि स्वीटीने आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, धत तेरी की. आर्यन बेबी सो सॅड. स्वीटी आता खूप एन्जॉय करत होती आणि आता तिला खरं तर भीती वाटतच नव्हती, कारण ऋषी त्याला स्मूथली हँडल करत होता. हा ज्वालामुखी म्हणून आला असला तरी ऋषी मात्र प्रशांत महासागर बनून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या चुका पोटात घेत होता. आणि ताकदीच्या बाबतीत म्हणाल तर ऋषी आर्यनपेक्षा वरचढ असणारच होता, कारण तो एक सोल्जर होता. आणि आता जरी ऋषीनं त्याला खाली टाकला असला तरी आर्यन जमिनीला टेकलं नाही. त्यानं सुद्धा मांजरासारखे 2 हात आणि 2 पाय जमिनीवर टेकवले होते आणि हसणाऱ्या स्वीटीकडे रागात बघितलं आणि तिथूनच पुन्हा ऋषीच्या पायावर त्यानं बसूनच किक मारली. आणि आता मात्र ती किक ऋषीला बसली आणि ऋषीसुद्धा धपकन जमिनीवर पडला. पुन्हा दोघांनीही एक साथ उड्या घेतल्या आणि उभे राहिले आणि पुन्हा एकमेकांवर वार करत असतानाच तिथं पेट्रोलिंग करणारी पोलीस गाडी आली. इन्स्पेक्टर खाली उतरले आणि हे कोण फायटिंग करतं म्हणून चिडून त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी आता ऋषीला बघितला आणि त्याला एक कडक सॅल्यूट ठोकला आणि ऋषी आता थांबला. आर्यनसुद्धा थांबला, पण रागात ऋषीकडे बघत होता आणि ऋषी आर्यनकडे इशारा करून म्हणायला, बघितलं, याला म्हणतात ओळख, रुबाब. पैशाच्या जीवावर तुला कोणीही सलाम ठोकेल, पण अशी ओळख आणि रिस्पेक्ट स्वतः निर्माण करावी लागते. तुला आता चांगलंच कळलं असेल आणि नाही कळालं तर पुन्हा येऊ शकतोस. मी तुला व्यवस्थित समजावेन. स्वीटी, तुझ्या नवऱ्याला घेऊन जा. इतक्या रात्री असं रस्त्यावर फिरणं बरं नाही, कारण कधीही अटक होऊ शकते. असा ऋषी हसून म्हणाला आणि स्वीटी आता आर्यनकडे गेली आणि हळूच म्हणाली, आर्यन, इथून चल, आता इथे पोलीस आले. आणि आर्यनने ऋषीकडे खूप रागात बघितलं. खरंच त्याचा खूप अपमान झाला होता आणि याचा बदला तो घेणार म्हणजे घेणार असं त्यानं मनात ठरवलं आणि 2 बोटं स्वतःच्या डोळ्यात घातली. तीच 2 बोटं आर्यननं ऋषीच्या पण डोळ्याकडे नेली आणि सी यू लेटर असं म्हणून चिडून तिथून तसा शर्ट घेऊन खांद्यावर टाकला आणि निघाला. आणि ऋषी त्याला मागून म्हणाला, ओन्ली 6 days, फक्त 6 दिवस राहिले आमच्या लग्नाला. सूट शिवून घे तुझ्यासाठी, तुझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे ना. आणि आर्यन काहीच न बोलता गुपचूप निघाला आणि घरी जाऊन न झोपता त्यानं सरळ जिममध्ये जाऊन पंचिंग बॅगवर राग काढायला सुरुवात केली. स्वीटी आता त्याला अडवायला गेली आणि म्हणाली, आर्यन, हे काय करतोस तू? तू इतका राग डोक्यात का घालून घेतोस? तसं आर्यननं तिला पण ढकलली आणि म्हणाला, गो टू हेल. खूप हसत होतीस ना माझ्यावर? गेट लॉस्ट असं म्हणून जिमच्या बाहेर हाकलली आणि दार लावून पंचिंग बॅगला ठोसे मारत बसला. आणि याच्या रागाचं काय करावं हे स्वीटीला कळेना. स्वीटी बेडरूममध्ये गेली, त्याची वाट बघतच बसली तर थोड्या वेळाने आला
तेव्हा पूर्ण घामाने अंघोळ केल्यासारखा वाटत होता. मग सरळ बाथरूममध्ये जाऊन थंड पाण्याचा शॉवर घेतला, तेही खूप रागातच, आणि पुन्हा आला आणि सोफ्यावर झोपला. स्वीटी म्हणाली, आर्यन, अरे इथे झोप ना, का असं करतोस? पण त्यानं सरळ तिच्याकडे पाठ केली आणि झोपला. आणि पुन्हा ऋषीला कसा आणि कुठे गाठू याचा विचार करायला लागला. तो पोलीस ऑफिसर होता, त्यामुळे त्याचे हात बांधल्यासारखे होते आणि सगळ्यात मोठी अडचण होऊन बसली होती. आणि इतक्यात त्याला अनिकेचा फोन आलाच आणि त्यानं फोन बघितला आणि मुद्दाम स्वीटीसमोर आता तिला चिडवण्यासाठी म्हणाला, हाय बेबी, हाऊ आर यू? आणि हे ऐकलं तसं निकीला थोडा सुखद धक्का बसला आणि स्वीटीला राग आला. आणि निकी म्हणाली, आर्यन, आपली मीटिंग करायची म्हणून फोन केला होता. मी तर येऊ शकत नाही, पण तू, इफ यू डोंट माइंड, घरी येऊ शकतोस का? आपण इथे मीटिंग करू. आणि आर्यन म्हणाला, वाय नॉट डार्लिंग, मी येतो ना. यू डोंट वरी, असं हसून म्हणाला आणि फोन ठेवला. आणि निकीनं पाठवलेले त्याचे आणि तिचे केक कापतानाचे फोटो बघत बसला. आणि स्वीटीला ते सगळं दिसत होतं आणि ती खूप चिडली आणि रागातच झोपली. मग सकाळी उठल्यानंतर स्वीटी नाश्ता करत होती आणि तो तिला म्हणाला, पटकन चल, निकीच्या घरी जायचं आहे, तिथं मीटिंग होईल. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, पण तिच्या घरी जायची काय गरज आहे? तिच्या हाताला लागलं आहे ना, पायाला नाही लागलं. ती येऊ शकते ऑफिसला. आणि आर्यन म्हणाला, जितकं सांगितलं तितकंच करायचं. सेक्रेटरीनं बॉसच्या पुढे बोलायचं नाही, असं म्हणून पुढं निघून गेला. आणि स्वीटीला आता माहीत होतं, तिचा राग आला ना त्याला, मग तो असाच त्रास देणार. आणि ती सुद्धा डफर म्हणून त्याच्या मागे निघाली. मग दोघेही निकीच्या घरी गेले. आणि निकीला आता वाटलं होतं की स्वीटी येणारच नाही, पण ती आली म्हणून काही फरक पडणार नाही, कारण ती इथे सेक्रेटरी असेल. आणि निकी म्हणाली, आर्यन, तू कॉफी घेशील ना? आर्यन म्हणाला, येस शुअर. तू त्या दिवशी मला ऑफर करत होतीस, पण मीच म्हणालो होतो नंतर घेईन. आता मला चालेल कॉफी? आणि निकी म्हणाली, सो सॅड, आज नेमकी माझी वेळ आली नाही, बट काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता स्वीटीला वाटलं की ती म्हणेल, ठीक आहे, मी आपल्या सगळ्यांसाठी स्वतः कॉफी करते. पण आता निकी लगेच म्हणाली, स्वीटी आहे ना, ती करेल आपल्यासाठी कॉफी. स्वीटी, करशील ना? आणि स्वीटीने तिच्याकडे थक्क होऊन बघितलं आणि ती तिला तिच्या घरातली नोकर समजते की काय, असं तिला वाटलं. आणि निकीनं स्वीटीकडे बघितलं आणि म्हणाली, स्वीटी, तुला राग आला का? अगं, तू सेक्रेटरी आहेस ना, म्हणून तुला सांगितलं. तू दिव्या असतीस, आर्यनची वाईफ असती तर नसतं सांगितलं. तू तुझ्या बॉससाठी कॉपी पण करू शकत नाही का? आणि आर्यन आता रागात म्हणाला, का नाही करणार? तिला करावीच लागेल. स्वीटी, जा आणि कॉफी कर. मला आवडते तशी माझ्यासाठी आणि निकीला आवडते तशी तिच्यासाठी. आणि स्वीटीला आता आर्यनचा प्रचंड राग आला. निकीला मात्र खूपच भारी वाटत होतं. आणि चला, या दोघांमध्ये शेवटी भांडण लावण्यात मी सक्सेस झाले, असं तिला वाटलं. आणि स्वीटी आता रागारागात गेली आणि तिनं गॅस पेटवला आणि त्यावर भांडं ठेवलं आणि निकीला ओरडून एक एक वस्तू मागायला लागली. आणि कॉफी, शुगर, मिल्क असं ओरडून म्हणाली. पण आता निकी एकाही प्रश्नाचं उत्तर देत नव्हती. आणि स्वीटी बाहेर आली तिला विचारायला, तर निकी आर्यनच्या खूप जवळ बसली होती आणि डिस्कस करत होती. आणि पाठीमागून बघितलं तर ते खूप जवळ दिसत होते एकमेकांच्या. स्वीटी आता पळतच घाबरून त्या दोघांच्या समोर आली आणि उभा राहिली. आणि समोरून फार थोडं अंतर होतं दोघात. आणि आर्यन म्हणाला, काय झालं, अशी का बघतेस? कॉफी झाली का? आणि स्वीटी म्हणाली, नाही. आणि आर्यन म्हणाला, मग कॉफी आण. अशी तोंडाकडे बघत राहणार आहेस का? आम्ही डिस्कस करतोय, आता जा. आणि स्वीटी चिडून गेली आणि गॅसवर ठेवलेल्या भांड्याला तिचा हात लागला आणि तिला चटका बसला. तशी ती ओरडली. आर्यननं ते ऐकलं आणि तिच्या काळजीपोटी पळतच आतमध्ये जाणार इतक्यात निकीनं आता हात पकडला त्याचा आणि म्हणाली, आर्यन, अरे काय नाही झालं, बस.
आणि आर्यन पुन्हा बसला आणि स्वीटीच्या मात्र डोळ्यात पाणी आलं होतं. मग तिला त्या दोघांनाही तिनं कॉफी दिली आणि निकी तरीही म्हणाली, स्वीटी, माझ्या आवडती कॉफी करायला तुला जमली नाही, पण असू दे, यापुढे लक्षात ठेव. आणि आर्यन निकीला म्हणाला, तुला आवडली नाही का ती कॉफी? मग बाजूला ठेव, तू माझीवाली पी ना. असं म्हणून आर्यननं तिला उष्टी कॉफी दिली आणि स्वीटीला आता प्रचंड प्रचंड राग आला आणि आर्यन तिच्याकडे बघून एन्जॉय करत होता. जशी काल ती एन्जॉय करत होती त्याचा अपमान झालेला. आणि चक्क एक घोट निकी आणि एक घोट आर्यन अशी ती कॉफी संपवून टाकली. टायगरसुद्धा काही कमी नव्हता, खूप आगाऊ होता आणि याला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा असं स्वीटीने मनात ठरवलं. पण याला धडा शिकवण्यासाठी आता मी काय अफेअर करू का? हा मात्र निर्लज्जसारखा उष्टी कॉफी पितो. आणि तिचा जळफळाट बघून निकीला आनंद होत होता. आणि मग मीटिंग झाली आणि निघताना निकी त्याच्या गळ्यात पडली आणि स्वीटी चिडून बाहेर निघून गेली. आणि आता इकडे आज मात्र ऋषी त्याच्या आईला घेऊन विवेकच्या घरी गेला आणि त्यानं रीतसर परीला मागणी घातली. पण विवेक त्याच्या मतावर ठाम होता आणि विवेक म्हणाला, मीही तुझ्या घराची माहिती काढली आहे. तुझ्या वडिलांवर असे असे आरोप आहेत आणि मी अशा घरात माझी मुलगी देणार नाही, असं तो सरळ म्हणाला. ऋषीची आई त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करत होती. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, नाही म्हणू नका. तुमच्या मुलीला काहीच कमी पडणार नाही आमच्या घरी, असं आई म्हणत होती ऋषीची. पण आता अस्मिताला सगळं पटत होतं, पण विवेक ऐकत नव्हता. त्यानं सुद्धा ऋषीचा अपमान केला आणि म्हणाला, ज्याचे वडील करप्टेड आहेत अशा मुलासोबत मी माझ्या मुलीला लग्न करू देणार नाही. ऋषीला आता राग आला आणि त्याच्या आईला सुद्धा अश्रू अनावर झाले. आई आणि ऋषी त्याच्या आईला घेऊन रागात तिथून निघून गेला. परी रडायला लागली आणि म्हणाली, डॅड, मी ऋषीसोबत लग्न करणार म्हणजे करणार. विवेक तिला म्हणाला, मग ठीक आहे, मी स्वतः सुसाईड करण्याची तयारी करतो. तिकडे तू त्याच्यासोबत लग्न केलंस की इकडे तुझ्या डॅडची डेड बॉडी तुला बघायला मिळेल, असं म्हणून तिला इमोशनल ब्लॅकमेल केली. आणि परीनं ऋषीला रडत रडत सगळं सांगितलं आणि म्हणाली, ऋषी, मी काय करू? मला काही कळत नाही. मला डॅडसुद्धा हवे आहेत आणि तूसुद्धा हवा आहे. आणि ऋषी म्हणाला, परी, डोंट वरी, तू फक्त माझी आहेस आणि माझीच असणार. आपलं लग्न होणार म्हणजे होणार आणि मी सांगितलेल्या दिवशीच. आणि परी म्हणाली, पण ऋषी, मला माझ्या लग्नात सगळे हवे आहेत आणि खुश हवेत. आणि ऋषी म्हणाला, तुझ्या मनासारखं होईल परी, तू फक्त पेशन्स ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. मग आता ऑफिस सुटलं आणि स्वीटी आर्यनवर चिडून त्याच्याही आधी ऑफिसमधून निघाली आणि थेट सुभेदार मेन्शनमध्ये गेली. आर्यनला वाटलं तिची गाडी देसाई मेन्शनकडे गेली असेल आणि तोसुद्धा आता मनात तसंच म्हणाला, क्यू मिसेस आर्यन देसाई, आता कसं वाटतंय? ज्याचं जळतं त्यालाच कळतं, समजलं? नकचडी कुठली, ऋषीसोबतचे फोटो मला दाखवते का? जाणे मन हम भी किसी से कम नाही, असं म्हणून तो हसला. इतक्यात विवेकचा फोन आला आणि आज काय काय झालं ते त्यानं सगळं त्याला सांगितलं. आणि आर्यन विवेकला म्हणाला, अंकल, तुम्ही असेच परीला इमोशनल ब्लॅकमेल करत राहा म्हणजे ती आपलंच ऐकेल. आणि आर्यन देसाई मेन्शनकडे गेला आणि घरी जाऊन बघितलं तर स्वीटी तिकडे नव्हतीच. मग ती गेली कुठे? त्यानं तिला फोन केला आणि म्हणाला, तू कुठे आहेस? आणि स्वीटी म्हणाली, माझ्या घरी. आर्यन म्हणाला, मग हे कोणाचं घर आहे? स्वीटी म्हणाली, ते तुझं घर आहे आणि घेऊन ये ना निखिल आणि बस मीटिंग करत. आणि आर्यन हसून म्हणाला, कहाँ से तो जलने की बू आ रही है, राईट? आणि हसायला लागला. आणि स्वीटी म्हणाली, जले मेरे दुश्मन, डफर कुठला, आता अजिबात येणार नाही मी तिकडं, इथूनच ऑफिसला येणार, असं म्हणून फोन ठेवून दिला. आणि आर्यनला आता एकट्याला अजिबात करमेना. त्यात त्याला निकीचे आता सतत फोन यायला लागले आणि आर्यनला अजिबात इच्छा नव्हती तिच्याशी बोलण्याची. आणि निकीला वाटलं नक्कीच ते दोघे भांडत असतील आणि म्हणून फोन घेत नसेल. वेल डन निकी, गुड जॉब, असं म्हणून ती झोपली. आणि आता आर्यनसुद्धा कसाबसा झोपला. मग सकाळी स्वीटी उठली, बाथरूममध्ये गेली, तिनं आंघोळ केली, तिचा टॉवेल विसरला होता आणि तिनं जुईला हाक मारायला सुरुवात केली आणि म्हणाली, जुई, वरती ये,
मला टॉवेल दे. आणि जुई म्हणाली, आले दीदी. असं म्हणून तिनं तिथंच असलेला कपाटातला टॉवेल घेतला आणि स्वीटीकडे जाणार इतक्यात आर्यन तिथे आला. तिच्या हातातला टॉवेल घेतला आणि तिला म्हणाला, गुपचूप बाहेर जा. आणि नटखट आर्यनने आता तिथलीच एक साडी घेतली आणि कशी बशी अंगाभोवती गुंडाळली, डोक्यावर पदर टाकला आणि बाथरूमच्या बाहेर जाऊन टकटक वाजवली. स्वीटीने आता हात बाहेर काढला, टॉवेल घेतला, छातीभोवती गुंडाळला आणि बाहेर आली. आणि तिला आता थोडासा ओळखीचा परफ्यूमचा स्मेल आला आणि तिने इकडं तिकडं बघायला सुरुवात केली. तसतसं आर्यन तोंड वळवायचा आणि तिने गॅलरीमध्ये पडद्यामागे सगळीकडे बघितलं आणि म्हणाली, जुई, आर्यन आला होता का गं? आणि जुईने म्हणजेच आर्यनने नाहीमध्ये मान हलवली. आणि स्वीटी म्हणाली, डफर कुठला, कशाला येईल इथे? त्याला येऊ देणारच नाही. नॉनसेन्स, उष्टी कॉफी पितो का तिची? मग आता मी त्याला माझं नखसुद्धा दाखवणार नाही. आणि आता आर्यन तिथून गुपचूप निघाला. तशी स्वीटी म्हणाली, तू थांब, हे घे. असं म्हणून तिच्या हातामध्ये नेल पॉलिशची बाटली दिली आणि म्हणाली, माझ्या पायाला लाव. आणि असं म्हणून स्वीटी आता तिच्या हाताच्या बोटांना नेल पॉलिश लावत बसली. आणि आर्यन तिच्या पायात बसला आणि तिचा गोरा गोरा पाय बघून थोडीशी जीभ चाटली आणि त्यावरून हळूच हात फिरवला. तसं स्वीटीला त्याच्या स्पर्शानं कसं तरी झालं आणि ती म्हणाली, जुई, हे तू काय करतेस? आणि तू तोंडावर पदर का घेतला आहेस? तो काढ. आणि पुन्हा आर्यन बायकांसारखा आवाज काढत म्हणाला, नको दीदी, मला ना डोळे आलेत, उगीचच तुम्हाला इन्फेक्शन होईल आणि माझा घसा पण बसला आहे. आणि स्वीटी म्हणाली, माय गॉड, इतकं सगळं तुला एकत्रच झालं, सो सॅड. मग आर्यनने तिला नेल पॉलिश लावलं आणि पुन्हा तो निघाला. इतक्यात स्वीटी म्हणाली, थांब, तू का पळतेस गं? एवढी नाडी बांधून जा. असं म्हणून स्वीटीने आता ब्लाऊज घातला, पेटीकोटसुद्धा घातला, टॉवेल दिला भिरकावून आणि आर्यन त्या पदराच्या आडून तिच्याकडे सेडिक्टिव्ह नजरेनं बघत होता. आणि मग स्वीटी तिला म्हणाली, आता नाडी बांध. असं म्हणून तिची गोरी पाठ आर्यनच्या समोर घेऊन आली. आणि तिची पाठ बघून आर्यन बाबू पिघलने लगे. आणि आता उद्या काय होईल पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.